आणि नाशिकचे खासदार आणि महायुतीकडून इच्छुक असलेले उमेदवार हेमंत गोडसे नुकतीच मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, आता माध्यमांशी बोलतात। निश्चित त्यामुळे शिवसेनेचा उमेदवार निश्चित त्या ठिकाणी निवडून येईल असा आम्हाला विश्वास आहे। भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा तरी भुजबळांच्या उमेदवारीला पाठिंबा मिळेल का तुम्हाला वाटतंय? मला असं वाटतं का भाजपच याचं उत्तर देऊ शकतो, परंतु आम्ही महायुतीचा जो कोणी उमेदवार निवडून येणारा असेल अशा उमेदवारासोबत त्या ठिकाणी राहणार आहोत। साहेब, मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी सांगितलंय का ही जागा पारंपरिकरित्या शिवसेनेची असल्या कारणानं आपली देखील आग्रही मागणी राहील की ही जागा शिवसेनेला सुटावी। पण दबावामध्ये जर समजा ही जागा सुटली आणि मिळू शकली नाही, युती धर्माचं पालन करण्याची वेळ आली, तर तुम्ही अपक्ष लढवणार की युती धर्माचं पालन करणार? महायुतीचे सर्वच नेते यांना एक म्हणजे जसं मोदी साहेब सांगताय की 400 पार आणि महाराष्ट्रामध्ये 45 पार, तर मला असं वाटतं का त्यांना एक खासदार प्रत्येकाला महायुतीतला हा गरजेचा आहे आणि म्हणून ते इलेक्टिव्ह मेरिट असलेल्या उमेदवारालाच या ठिकाणी उमेदवारी मिळेल। दोनदा तुम्ही निवडून आलेला आहात, तर तिसऱ्यांदा संधी द्यायला का त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह उपस्थित होतं? काही विषय हे राज्यस्तरीय असतात आणि म्हणून सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घेऊन त्यामध्ये कुठल्याही पक्षाला न दुखावता हे निर्णय घेतले जातील आणि म्हणून निश्चित मला असं वाटतं का सकारात्मकपणे नाशिकचा निर्णय या ठिकाणी होईल शिवसेनेत। तर हेमंत गोडसे हे नाशिकमधनं उमेदवारी मिळण्यासाठी अजूनही इच्छुक आहेत। गेल्या जवळपास आठवडाभर त्यांचा मुख्यमंत्र्यांशी चर्चा सुरू आहे, पण नाशिकचा हा मतदारसंघ महायुतीमध्ये शिवसेनेकडेच राहणार की राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाणार या संदर्भात प्रश्नचिन्ह अजूनही कायम आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।